नमस्कार, मी प्रमोद मोरे, संपादक लाईव्ह मराठी। विधानसभेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार आपल्या तयारीला लागला आहे आणि ही तयारी गेल्या अनेक वर्षापासून सुरूच आहे। आज आपल्या लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार युवा नेते युवराज येडोरे आपल्याशी बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत। युवराज येडोरे गतवेळी देखील यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांना म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही। तर साहेब, आपलं लाईव्ह मराठीमध्ये स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये। मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही अशा मतदारसंघात निवडणूक लढवत आहात जिथं तुमच्यासमोर मातबर आहेत, तर कोण युवराज येडोरे आणि यांचा टिकाव कसा लागेल? कोण युवराज येडोरे हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक म्हणजे युवराज येडोरे। राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा युवराज येडोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राधानगरीचा विकास आराखडा तयार करणारा हा युवराज येडोरे, ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी लढा देणारा युवराज येडोरे, ज्या ठिकाणी चांगलं काम होतंय त्या ठिकाणी चांगलं म्हणणारा आणि ज्या ठिकाणी वाईट काम होते त्या ठिकाणी वाईट म्हणणारा हा युवराज येडोरे। आणि तुम्ही ज्यांना स्टुडिओमध्ये बोलवलाय तोच तुमच्या समोर हा युवराज येडोरे। साहेब, गतवेळची तुम्ही निवडणूक लढवला आणि बरेचसेच म्हणजे 5-6 उमेदवार रिंगणात होते आणि अशा वेळी तुम्हाला फारच कमी मतं मिळाली होती। तर यावेळी ती मतं कशी वाढवायची आहेत किंवा विजयापर्यंत कसं पोहोचायचं याचं काय नियोजन केले तुम्ही? माहिती करता सांगतो की 2019ला 12 उमेदवार होते आणि 12 उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे होते। तर त्यावेळची जर परिस्थिती बघितली तर पक्षानं एक आदेश दिला, तो आदेश पाळण्याचं काम मी केलं की त्यावेळी तिकीट मला मिळालं, पक्षाची निष्ठा म्हणून मला तिकीट मिळालं। मात्र त्यावेळी मी मतदारसंघामध्ये जाण्यासाठी असेल किंवा मतदाराला पटवण्यामध्ये असेल किंवा त्यांना मुद्दे सांगण्यामध्ये असेल मी कमी पडलो। त्याच्यामुळे त्या ठिकाणी मतामध्ये थोडीशी तफावत झाली। आता तुम्ही बारकाईनं जर बघायला गेलात तर इतर जे माजी आमदार पुत्र होते त्यांचं जर मतदानाची टक्केवारी जर बघितली तर माझ्यापेक्षा जादा होती। मात्र त्यांना प्रत्येक गावामध्ये किती मतदान पडलं हे सगळ्यात महत्वाचं होतं। आणि माझं जर रेकॉर्ड जर बघायला गेला 2019चं, तर प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र सैनिक राजप्रेमी त्याने मला 4 असतील, 5 असतील, 10 असतील, 8 असतील, प्रत्येक गावामध्ये मला मतदान पडलेलं आहे। आणि त्याच्यावरून माझ्या एक लक्षात आलं की बाबा आपला प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र सैनिक आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानणारा व्यक्ती आहे। फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला कमी पडलोय। मात्र पुढच्या वेळी ताकदीनं त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण विजयापर्यंत जायचा हा निर्धार त्यावेळी केला होता आणि तो 100% या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी पूर्ण करतोय। तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये महायुतीचा उमेदवार ठरलेला आहे, पण महाविकास आघाडीमध्ये ऑलरेडी रस्सीखेच सुरू आहे उमेदवारासाठी। पण तरीही जे उमेदवार आहेत ते अतिशय मातबर आहेत, तर त्यांचा सामना कसा करायचा याची काही तुम्ही रणनीती ठरवलेली आहे का? तर तुम्ही म्हणलात की ठीक आहे ते असतील, मात्र त्यांनी सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबातनं सुरुवात केली होती। त्यावेळी सुद्धा त्यांना एक मोठा नेता त्यांच्या म्हणजे माझे आमदार होते त्यांच्या समोर, ते आव्हान पेलून ते सुद्धा आमदार झाले। तसंच आता माझ्या समोर जरी ते विद्यमान आमदार जरी मोठे असले तर तेही आव्हान पेलून युवराज येडोरे देखील आमदार या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे त्याला काय अशी काही गोष्ट नाही आहे, कारण प्रत्येकाला एक वेगळं मत असतं किंवा एक धाडसी निर्णय घेण्याची क्षमता लागते, ती क्षमता माझ्यामध्ये आहे। नक्कीच त्यांना मी तोंड देऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते कळेलच की मी कोणत्या पद्धतीनं त्यांच्यावरती अटॅक करणार आहे किंवा माझं काय त्यांच्यावरती रिॲक्शन असणार आहे ते येणाऱ्या काळात कळलंच आपल्याला। पण साहेब, तुमचा जो मतदारसंघ आहे ना तो गटातटांमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या जाळ्यामध्ये विभागला गेला। तुमच्या समोर जे उमेदवार आहेत ना त्यांचं कार्यकर्त्यांचं जाळं खूप मोठं आहे, गटातटाचं राजकारण खूप मोठं आहे। तर येडोरे यांचा असा गटतट कुठला आहे का? कार्यकर्त्यांचं जाळं किती आहे की ज्याद्वारे तुम्ही या मतदारसंघामध्ये फाईट करू शकाल? माझा गट एकच आहे की सर्वसामान्य कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। त्यांना ज्या काही प्रश्न आहेत किंवा जे काही जनतेला जे हवं आहे, म्हणजे स्वतःला आपण म्हणतो ना की मला ह्या अशा गोष्टी हव्यात, ह्या आपल्या गावामध्ये असेल, घरामध्ये असेल किंवा परिसरामध्ये असेल, त्या गोष्टी मला त्या ठिकाणी करायच्या आहेत। मला गटातटाचं राजकारण करायचं नाही, कारण त्या ठिकाणी गटातटाचं राजकारण करून किंवा युवकांना ह्या राजकारणात वढून वाट लावून टाकलेली आहे मतदारसंघातल्या लोकांनी। कारण 2014ला असेल किंवा 2009 मध्ये जे युवक ज्या नेत्यांच्या पाठीमागे राहिले ते 2009चे 14 मध्ये नाही राहिले आणि 14चे युवक 19 मध्ये नाही राहिले आणि 19चे आता 24 मध्ये नाही राहिले। कारण त्यांना कालांतरानंतर समजायला लागलं की आपण ज्या नेत्याच्या पाठीमागे उभा राहिलोय
नेताच भोगस आहे. त्यानं आपल्यासाठी काहीच नाही केलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो रोजगाराचा प्रश्न आहे. तो सोडू आतापर्यंतचे आमदार आहेत किंवा विद्यमान आमदार असू देत किंवा माजी आमदार असू देत, त्यांनी कुणीच लक्ष दिलं नाही की मतदारसंघाला कसं बेरोजगार करता येईल आणि त्यांचा वापर करून इलेक्शनच्या काळामध्ये 4 पैसे देऊन त्यांना जेवण घालून त्यांना दारू पाजून आपल्या पाठीमागे कसं फिरवायचं, हाच त्यांचा गट निर्माण करण्याचं ते काम केले आणि ते मला मोडीत काढायचं आहे. 100% यावेळी कुठल्याही युवकाला त्रास होणार नाही किंवा त्याला व्यसनाधीन होणार नाही याची चांगली खात्री बाळगून त्यांना योग्य असा विकास आराखडा त्यांच्या समोर ठेवून मी इलेक्शनला सामोरं जाणार आहे आणि तिथला विकास करणार आहे आणि लोकांना माझं मत, माझं व्हिजन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे आणि 100% याला युवक पाठीशी राहतील आणि कुठल्याही प्रकारचं मला गटाचं तटाचं राजकारण करायचं नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठलीही जातपात मानत नाही. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलंय कुठल्या जातीचा आहे कुठल्या पातीचा आहे हे बघायचं नाही, तो कुठल्या धर्माचा आहे हे बघू नका, तो कुठल्या खालच्या दर्जाचा आहे तो बघू नका, त्याची परिस्थिती आहे काय बघू नका, त्याच्याकडे असणारं जे स्किल आहे ते घेऊन त्याला पुढे घेऊन जावा. कारण आपल्याला हे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केले तसं जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी तेच ब्रीद वाक्य घेऊन राधानगरीला महाराष्ट्राला हेवा वाटेल असं राधानगरी विधानसभा मला बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी तयारीला लागलेलो आहे. त्यामुळे गटातटाचं राजकारण मला करायचं नाही आणि ज्यांना करायचं आहे ते केलेलं आहे आणि काही युवकांनी किंवा त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी भोगलेलं आहे आणि ते आज म्हणजे आता मला माझ्या वडिलांच्या वयाची जी लोक आहेत जी त्यांच्या माझे आमदार असू देत किंवा त्याच्या माझे आमदार असू देत त्यांच्याबरोबर राहिले, त्यांना कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळाला नाही, त्यांच्या पाठीमागे ते फिरले पण त्यांना काही उपयोग झाला नाही. आज त्यांचं वय आहे का ते रोजगार करण्याचं किंवा रोजंदारीला जाण्याचं, कारण त्यांना आज कळालं. कारण 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर कळालं की ह्यांच्या पाठीमागे राहून आपली वाट लागली आहे केव्हा त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर आणि हे आपल्या युवकांच्या बाबतीत होता कामा नये. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा माझ्याकडे मुद्दा आहे तो रोजगार. मी रोजगार देऊ शकतो, प्रत्येक घरामध्ये मी रोजगार देऊ शकतो, त्याचा आराखडा माझ्याकडे तयार आहे. मी जनतेला तो लवकर येणाऱ्या काळामध्ये मी सादर करीनच आणि जनता माझ्या पाठीशी राहील. साहेब, मनसे हा पक्ष साधारणतः युवकांचा पक्ष म्हणून ओळखला जातो कारण खळकट्याक अशी मनसेची ओळख आहे. बरोबर. तुम्ही राधानगरी सारख्या निसर्ग संपन्न भागामध्ये हा पक्ष गेली 10 वर्ष वाहत आहे आणि तुम्ही हे काम करताय. मग तुमच्या मागे फक्त युवकांची ताकद आहे की बाकी समाज पण तुमच्या पाठीशी आहे आणि यासाठी तुम्ही काय केलंय काम? सगळ्यात महत्वाचं मगाशी गटातटाचा राजकारणाचा विषय होता तशा पद्धतीनं मनसेचा कडे फक्त युवक नाही तर सर्वच लोक आहेत. कारण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 2006 पासून आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. जरी आपण म्हणत असलो की बदलती भूमिका त्यांची जरी आपल्याला दिसत असली तर तशा काही गोष्टी नाहीत. ज्या कालांतरानं ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या त्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की आमच्या मतदारसंघातील असं काय नाही की युवकच आमच्या पाठीशी आहेत, सर्व समावेशक, मग महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, अगदी शालेय मुलांपासून सगळं आपल्याकडं वळला गेलेला गट आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना कोण ओळखत नाही किंवा कोण त्यांना त्यांचे विचार पटत नाहीत कारण ते आपल्या मनातलं बोलतात. त्यामुळे ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे पुरोगामी विचाराचा माझा मतदारसंघ जरी असला तरी त्या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्याचं काम मी आणि माझ्या सहकारी सगळे लोक करत आहेत आणि नक्कीच राधानगरीमध्ये सगळ्यांची साथ आहे आपल्याला. साहेब, तुम्ही ज्या पक्षात कार्यरत आहात आता त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेब सोडले तर कुठला नेता आठवत नाही शक्यतो, कारण सगळेच कार्यकर्ते तुमचे त्या पद्धतीने काम करत असतात. मग अशामध्ये मनसेचे नेते राज ठाकरे तुमच्या कितपत पाठीशी आहेत असं तुम्हाला वाटतं? 100% पाठीशी आहेत आणि माझ्याच नाहीत तर महाराष्ट्रातल्या सर्व जेवढे असणारे जे महाराष्ट्र सैनिक आहेत, सहकारी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारे, 100% पाठिंबा देणारे आणि भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी, काहीतरी झालं तर पाठीशी आहेत. म्हणजे तुम्ही या निवडणुकीत उतरतात, हे मोठं धाडस करतात, या निवडणुकीच्या अनुषंगाने ते कितपत पाठीशी आहेत? सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला इथपर्यंत बसवणं. आता बघा की तुम्ही मगाशी म्हणलात की महाविकास आघाडीच्या माजी आमदारांना अजून तिकीट मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न उपस्थित आहे किंवा त्यांच्याबरोबर असणारे माजी पुत्र असतील किंवा बिद्री साखर कारखान्याचे किंवा माजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील, त्यांना तिकिटासाठी रशिकेस करावी लागते. तशी मला करायची गरज नाही कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला नेता बनवण्याचं काम किंवा त्या ठिकाणी जनसेवक बनवण्याचं काम माझ्या सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी केलंय. एवढ्या गोष्टी ते करतायत म्हणजे माझ्या पाठीशी 100% आहेत ना ते. आणि असा कुठला नेता नाही आहे की बाबा सांगू शकतो की माझा पहिला कार्यकर्ता मग बाकीचे नंतर.
राज ठाकरेंनी तुम्हाला निवडणुकीविषयी काय कानमंत्र दिलाय का? 100% दिलेत की लोकांपर्यंत लोकांचे प्रश्न घेऊन जाणं गरजेचं आहे. आपल्याला त्यांना एक व्हिजन देणं गरजेचं आहे. आपण जी काही कामं केले त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला त्यांनी सांगितलेलं करायला सांगितलंय. आणि मतदारसंघाचा विश्वास संपादन करणं हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. आणि त्या व्ह्यूनं आम्ही चाललेलो आहे मतदारसंघामध्ये. तुम्ही अशी कोणती कामं उठावदारपणे केलेलं आहे की ज्यातून तुम्हाला वाटतं की तुम्ही राज ठाकरे साहेबांचं हे जे स्वप्न आहे किंवा जे उद्देश आहेत ते लोकांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे? की सगळ्यात महत्वाचं आहे की राधानगरीला पर्यावरण पूरक असा विकास आराखडा, शाश्वत विकास आराखडा जो आतापर्यंत कोणीच जनतेपर्यंत सादर केला नाही. कारण आमदार व्हायचं आणि आमदार झाल्यानंतर लोकांना विसरायचं हे सध्या आता सुरू आहे. माझ्याकडे व्हिजन आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्राचा विकास आराखडा आहे आणि त्याच्यामध्ये रोजगाराचे प्रश्न आहेत, महिलांचे 3 कलमी कार्यक्रम आहेत, घनकचरा, त्याच्यानंतर प्लॅस्टिक, त्याच्यानंतर दळणवळण कसं असायला पाहिजे, त्याच्यानंतर रोजगाराच्या बाबतीत जे काही प्रश्न आहेत आता निर्माण होत आहेत. तर आपल्या राधानगरीमध्ये औद्योगिक क्षेत्र उभा नाही राहू शकलं तरी पर्यावरणामधून, पर्यटनामधून काय रोजगार निर्मिती होऊ शकतं याचा प्लॅन तयार आहे आपल्या पक्षाकडे, माझ्याकडे तयार आहे. ते विजय घेऊन आपण चाललोय ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आता या राधानगरीमध्ये या पद्धतीचं काम होत नाही? राधानगरीमध्ये आता काम झालंय. आता मला उदाहरण द्यायचं झालं तर पण रिसेंटली मुख्यमंत्री पण आले उद्घाटनाला आणि आले हजारो कोटींचा निधी राधानगरीत आणला गेलेला आहे आणि कामं पण झालेले आहेत भरपूर. बरोबर. एवढा मोठा निधी आणलाय, एवढी विकास कामं केलेत आणि एवढी मोठी कामं करून देखील जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन ही कामं केल्यात म्हणून सांगावे लागत असेल त्याच्यासारखं दुर्दैव नाही. आणि जी कामं केली ती टक्केवारीची कामं असतील. नाही, पण प्रोजेक्ट मोठे मोठे केलेत ना, त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणं गरजेचं होतं. हा पण मुद्दा आहेच. 100% व्हायला पाहिजेत. आता जे काही प्रोजेक्ट केलेले आहेत ते मान्यता प्राप्त आहेत हे पण चेक करणं गरजेचं आहे. त्यांनी दाखवायला पाहिजे ना लोकांना पण की बाबा आपल्याकडे त्याचं परिपत्रक आहे किंवा मंजुरी पत्र दाखवायला पाहिजेत. नसती विकास कामं उद्घाटन करत चाललेत. उदाहरण द्यायचं झालं तर राधानगरीत तिटवे गावात घ्या. 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी नारळ फोडला दवाखान्या संदर्भातला. काय झालं आज तिथे दवाखाना उभा राहिला का? 2 वर्षात नाही उभा राहिला. पोलीस स्टेशन गारगुडीचं 6-7 महिन्यामध्ये उभा राहत आहे. प्रांत कार्यालय 6-7 महिन्यामध्ये उभा राहत आहे. त्या टिटवेतल्या गावामधलं दवाखाना आहे ते का नाही उभा राहिलं? सगळ्यात महत्वाचं शनगाव गाव आहे माझं. शनगाव गावामध्ये ब वर्ग दिला. त्या ब वर्गासाठी माझ्यावरती आवाज उठवल्यानंतर हल्ले झाले. त्या हल्ले झाल्यानंतर देखील मी जे काही खरं आहे त्यांच्याकडे मान्यता आदेशपत्र नव्हतं. 2 कोटीचा निधी आमच्या इथं मंजूर केला. त्या 2 कोटीमधला 1 रुपया तरी खर्च झाला का दत्त मंदिरला? आज त्या घटनेला 2 वर्ष पूर्ण होतं. मग अशा प्रकारचा जर विकास फक्त डिजिटल वरती तुम्ही करून नारळ फोडणार असाल तर त्याला विकास म्हणायचं आहे? ठीक आहे साहेब, आता एवढे सगळे मातबर उमेदवार तुमच्या समोर उभे आहेत. तुम्हाला तुमचा खरा विरोधक कोण वाटतो? माझा विरोधक कोणी नाहीये तसं म्हणलं तर. तुम्ही राजकीय म्हणजे मला जरी मी आता तरी टीका टिप्पणी जर करत असलो, राजकीय म्हणण्यापेक्षा मी जे आगामी निवडणूक लागलेल्या आहे तुम्ही समोर तुम्हाला कोण समजता की बाबा हा माझा विरोधक आहे आणि मी इलेक्शनला उतरतो? सगळ्यात महत्वाचं विरोधक असं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की हे राजकारण आहे. या राजकारणामध्ये त्यांना जे करायचं त्यांनी केलेलं आहे. ते चुकीच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जो पायंडा पाडलेला आहे तो कुठेतरी बंद व्हायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे. कारण पुरोगामी विचाराचा हा मतदारसंघ आहे, शांततेचा हा मतदारसंघ आहे. या ठिकाणी गुंडगिरी वाढत आहे, मुलं व्यसनाधीन होत आहेत, बरेच प्रश्न आहेत की त्याच्यावरती तुम्ही बोलतच नाही. फक्त आणि फक्त तुम्ही एकमेकावरती चिखलफेक करायची. मग कुठेतरी कारखान्याचा मुद्दा घ्यायचा, कुठला तरी शेतकऱ्यांचा मुद्दा घ्यायचा आणि तो मुद्दा घेऊन तुम्ही येताय. कारण आमदार व्हायचं कशाला आहे आपल्याला? विधायक व्हायचं कशाला आहे? की त्या विधानसभेमध्ये जाऊन जे काही सर्वसामान्य कुटुंबाला होणारा त्रास आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, तो कायदा बदलायला पाहिजे, ह्यासाठी आपण जातो ना विधानसभेमध्ये. ते मुद्दे तुम्ही बाजूला सारताय आणि पोळी भाजण्याचं काम करताय. ऐन टायमाला फक्त झुंज, जशी कोंबड्यांची आणि कोंबडीची झुंज लागते तसं झुंजायचं. दोघांचे प्रोजेक्ट एकसारखेच आहेत. त्यांनीही कॉलेज उभा केलंय, ह्यानेही कॉलेज उभा केलंय. मग स्वतःचा विकास करायला लागले की जनतेचा विकास करायला? आता जनतेला कळायला लागलंय नक्कीच त्यांना पर्याय हवाय आणि तो मी युवराज येडोळे म्हणून त्यांच्या समोर पर्याय आहे. जनतेवरून मला बोलायचं की निवडणुकीला तुम्ही उभा राहिलाय, जनतेला काय सांगाल तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून? जनतेला काय आवाहन कराल की आता जस्ट निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, अजून 1 महिना अवधी आहे, तर जनतेला तुम्ही काय सांगाल? जनतेला मला एवढंच सांगायचं आहे की ह्या
थापा मारणाऱ्या व्यक्तींच्या वरती विश्वास न ठेवता तुमच्या गावामध्ये विकास जो झालाय किंवा जी कामं मंजूर झालेली आहेत किंवा जी कामं झालेली नाही आहेत, येणाऱ्या काळामध्ये युवराज येडोरे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. तुमच्या गावाचा आमदारांनी केलेला डाटा किंवा ते आलेलं काम, जे झालेलं मंजूर झालेलं काम ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यातली कामं किती तुमच्या गावामध्ये झालेत 2017 पासून 2024 पर्यंत आतापर्यंत जी काही कामं आहेत त्याचे पुरावे आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यांनी बघावं की कोण काय काम करतंय, किती काम केलेलं आहे त्यांनी, ते बघावं त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं की आपण सुशिक्षित नागरिक आहोत. राधानगरी म्हणलं तर आपण सर्व आता सुशिक्षित आहोत. तर आपल्याला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारच्या वळणावरती जाणं गरजेचं आहे. एक वेगळं शाश्वत विकासाचं राजकारण करणं गरजेचं आहे. आज जर आपण गाव लेवलला जर डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्ही बघा की नगर साईडला, अहमदनगर साईडला जर गावं दुष्काळग्रस्त गावं जर आदर्श गावं होत असतील तर आपल्याकडे का नाही होत? आपल्याकडे पाणी आहे, मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी आहे, तरी आपल्याकडची गावं आदर्श होत नाहीत. कोल्हापूरचं मला एक गाव असं दाखवा की ते आदर्श झालेलं आहे. अनेक नेत्यांनी, अनेक मंत्री झाल्यानंतर दत्तक गावं घेतल्यात, आमदारांनी पण घेतलीत. ती कुठे गेलीत दत्तक गावं? अशी काय डेव्हलप झाली की त्यांच्याकडे आदर्श गाव म्हणून बघावं आपण? उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण देतो की तुम्हाला पण माहिती आहे की राज्यामध्ये, देशामध्ये पाडगाव गावाचं नाव झालं आणि ते मधासाठी प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध असलेलं गाव झालं. त्या जर आज गावामध्ये जर आपला परदेशी पर्यटक जर गेला किंवा महाराष्ट्रातला कुठल्या तरी जिल्ह्यातला तो गेला की बाबा या ठिकाणी नैसर्गिक मध आपल्याला मिळतोय, तर तो मध घ्यायला गेल्यानंतर जर त्याला दारूच्या बॉटलमध्ये, त्या क्वार्टरमध्ये तर जर तो मध विक्री करणारा तिथला तो स्थानिक नागरिक दिसला किंवा शेतकरी दिसला किंवा उद्योजक दिसला तर तो घेईल का बाहेरचा? एवढं मोठं नाव करून तुम्ही एवढं मोठं ब्रँडिंग केलात. आज कलेक्टर ऑफिसने देखील त्याचे काही बोर्ड लावलेले आहेत. त्या संदर्भातलं सन्मान चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवलंय, ग्रामपंचायत पर्यंत पोहोचवलंय. आज ठिकाणी कुठल्याही प्रकारची संशोधन कार्यशाळा तिथे झालेली नाही, संशोधन केंद्र झालेलं नाहीये किंवा त्या ठिकाणी जी मधमाशी आहे ती मधमाशी कोणत्या कोणत्या झाडावरती जाऊन किंवा कुठल्या फळावरती जाऊन, कुठल्या फुलावरती जाऊन तो मध गोळा करते, त्याच्यावरती रिसर्च करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आपल्याला त्या जैवविविधता वाढवणं गरजेचं आहे. ती झाडं वाढवणं गरजेचं आहे की मुबलक प्रमाणात अजून याच्यापेक्षा सुद्धा मध वाढावा आणि त्या मधाला एक ब्रँडिंग असायला पाहिजे. ते ब्रँडिंग करण्याचं काम किंवा ट्रेडमार्क करण्याचं काम, त्याला रजिस्टर करण्याचं काम केलं का? मग हे जर अशा प्रकारची कामं फक्त दिखावापुरती जर करणार असेल तर हे चुकीचं आहे. आणि जर अशी कामं व्हायची नसतील तर माझ्याकडे विजन आहे. प्रत्येक म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा आपण काम करू शकतो. औद्योगिक आता आपण म्हणतो की आपल्याकडे आकुडे एमआयडीसी होती. आपल्याकडे आकुडे एमआयडीसी मला वाटतं की मी लहान असल्यापासून मी बघतोय की एमआयडीसी झाली नाहीत. आज शेतकरी एमआयडीसी व्हावी आणि जर होणार नसेल तर आमच्या जमिनी परत कराव्या अशा आशेने काहींचा मृत्यू पण झाला, काही मेलेले आहेत. त्यांचा आत्मा काय म्हणत असेल की बाबा एवढे आम्ही इथल्या स्थानिकांना रोजगार मिळवून आम्ही जागा दिली, नंतर मग ती जागा कमी पडणार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कारण देऊन ती रद्द करणार. अशा गोष्टी राधानगरीमध्ये पण आता होत आहे. तर त्याला अर्थ नाही. आपल्याला रोजगार निर्मिती करायची असेल तर आपण राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये करू शकतो. कारण आपल्याकडे शिकलेली, सवरलेली मुलं आहेत. संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपण त्यांना जॉब देऊ शकतो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यांना आपण रोजगार देऊ शकतो. आणि या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. सर्वांना माझं एक आव्हान आहे की इथं जनतेला आव्हान आहे, महाराष्ट्रातले असेल किंवा माझ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील असेल, मनसेच्या वेबसाईटवरती जाऊन मनसेची ब्लूप्रिंट वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सर्व मुद्दे आहेत. त्या सर्व मुद्द्यांवरती आम्हाला काम करायचं आहे. ते काम आम्ही कसं करणार आहोत, त्याच्या कल्पना काय आहेत, काय करायला पाहिजे, कुणाला घेऊन करायला पाहिजेत आणि तो शाश्वत विकास कशा पद्धतीनं होणार आहे. आणि प्रत्येक घरामध्ये, मी मगाशी म्हटलंय की प्रत्येक घरामध्ये रोजगार देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे, अखंड महाराष्ट्रामध्ये करणार आहे. आणि आमच्याकडे तसं तो डोंगरी भाग असल्यामुळं, पर्यावरणपूरक असल्यामुळं प्रत्येक गाव डेव्हलप करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करणार आहे. आणि त्याच्यासाठी हजारो कोटीचा निधी आणला. हजारो कोटीचा निधी आपल्याला दिसतोय कुठं? आज शाळेचं बघायला गेलं तर शाळेच्या मुलांना बसण्यासाठी जागा नाहीये. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जो निधी दाखवला तो आणलेलाच नाही? काही निधी आणलेला आहे. कारण निकृष्ट दर्जाचं काम झाले ना ते काम. म्हणजे एकाच रस्त्यावरती तुम्ही जर 10 वेळा डांबर आणि खडी जर वटत असाल तर त्याला विकास म्हणायचा? आपल्या जनतेचे पैसे आहेत. जनतेचे पैसे म्हणजे काय? प्रत्येक जण काय ना काय खरेदी करतो ना. म्हणजे अगदी तेल जरी खरेदी केलं तर त्याच्या पैशातून टॅक्स जातो ना लोकांना. मग त्याचा पैसा जर असा वायपळ खर्च करणार असाल, टक्केवारी घेणार असाल तर
तर निकृष्ट दर्जाचं काम होणार नाही. यात मी कॉन्ट्रॅक्टदारांना मी काही दोष देणार नाही, कारण त्यांची चूक नाही आहे. मी अनेक कॉन्ट्रॅक्टदारांशी बोललोय, ते म्हणतात की आमच्याकडे टक्केवारी मागतात, मग प्रत्येक शासनाची आहे, लोकप्रतिनिधींची आहे, आम्ही कामं कशी करायची. आम्ही चांगली कामं करून द्यायला समाजाला बांधील आहोत. आम्हाला शिक्षण ते दिलेलं आहे. मात्र अशा पद्धतीच्या ह्या राजकारणामुळे आम्ही काहीच नाही करू शकत आणि हे बदलायला पाहिजे, हे स्वतः ते बोलतात. कारण आम्हाला सुद्धा आवडत नाही की एकाच रस्त्यावरती 10-10 वेळा काम करायचं. बरेच कॉन्ट्रॅक्टर माझे मित्र आहेत, अनेक वेळा आमची चर्चा होत असते. मी अनेक लोकांशी म्हणजे अगदी कला क्रीडा मधल्या असतील सर्वांशी माझी चर्चा होत असते ह्या संदर्भातला. कारण आपल्याला शाश्वत असा मी शाश्वत म्हणतो कारण टिकणारा विकास आपल्याला करायचा आहे. कारण तुम्ही नाशिक जर बघितलात की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना नाशिक जे डेव्हलप केलं, मग ते CSR फंडिंग मध्ये असेल, तिथल्या स्थानिक निधीमधून असेल, आजही रस्त्याला खड्डे पडलेले नाहीत. इतक्या कालावधीमध्ये रस्ते जर खड्डे पडत नसतील तर ते एक चांगल्या पद्धतीचं काम तिथल्या कॉन्ट्रॅक्टदारांनी केलेलं आहे, तिथल्या ठेकेदारांनी केलेलं आहे. त्यांना एक चांगलं मुभा देणं गरजेचं आहे, त्या लोकांना मुभा देणं गरजेचं आहे, त्यांच्या टेक्निकनं जाणं गरजेचं आहे. नक्कीच आपल्याला परत परत खर्च करायची गरज नाहीये. ठीक आहे साहेब, आता मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तयारी केलेली आहे आणि एक सर्वांचं एक आकर्षण असते की राज ठाकरे यांचं भाषण, यांच्या सभा खूप असतात. बरोबर. तर तुमच्यामुळे कोल्हापूरकरांना राज ठाकरे ऐकायला मिळतील का? राज ठाकरे प्रचाराला येणार आहेत का? 100%. तुम्हाला जर बघायला गेलात तर ह्या वेळचं जे राजकारण आहे किंवा साहेबांचा अजेंडा आहे किंवा साहेबांनी केलेली तयारी आहे ती तुम्हाला दिसली असेल. आणि एक त्याला म्हणतात ना, एक कॉन्फिडन्स म्हणजे की जिद्द कशी असायला पाहिजे किंवा उत्साह कसा असला पाहिजे, आणि एक धाडस त्यांच्यामध्ये आहे की ह्यावेळी आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सत्तेमध्ये बसणार आहोत. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना ऐकायला सर्वांनाच आवडतंय. आणि सर्वांना मी सांगतो की 100% राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची सभा होणार आणि ते आपले मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करणार आणि सर्वांच्या मनातल्या गोष्टी बोलतील. फक्त राधानगरीमध्ये मनसेचा उमेदवार असणार आहे की जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी तुमचे काही उमेदवार फायनल झालेले आहेत आणि जागा लढवणार आहे? आता प्रत्येक विधानसभेमध्ये जे निरीक्षक आले होते, निरीक्षकांनी अहवाल जो आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे सादर केलेला आहे आणि लवकरच त्याच्यावरती प्रक्रिया सुरू आहे की कुणाला काय करायचं आहे, कोणता उमेदवार द्यायचा आहे. तर त्या अनेक उमेदवार आपले कोल्हापूरमध्ये उभे राहणार आहेत. निश्चितच मनसेचे युवा नेते जे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून सध्या निवडणूक लढवत आहेत, युवराज येडोरे यांनी आपल्या मनातील बऱ्याच भावना या मुलाखतीच्या माध्यमातून बोलून दाखवल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जी ब्लूप्रिंट मांडली तशीच ब्लूप्रिंट त्यांच्याकडे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघासाठी तयार आहे आणि ते निश्चितच त्याच्यावर काम करणार आहेत. आणि ती ब्लूप्रिंट सत्यात उतरवण्यासाठी जनतेने त्यांना सहकार्य करावं, त्यांना एकदा निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण भेटूया लाईव्ह मंचच्या स्टुडिओमध्ये पुढच्या उमेदवाराबरोबर. तोपर्यंत नमस्कार. An exclusive collection of diamond jewelry by PNG.